सध्या आमी आसा फर्मागुडयेचेर GEC ग्राउंडाचेर, गोवा इंजिनियरींग कॉलेज ग्राउंडाचेर. एरवी हो ग्राउंड खाली आसता, पण आतां जर तुमी आयिल्ले आसत जाल्यार तुमकां हांगा पळोवपाक मेळटलो एक राजवाड्या प्रमाणे सेट. तो सेट कित्याक लायला, हांगा नाटक आसा कितें आसा हें सगळें जाणून घेवपा खातीर आमी हांगा आयिल्ले आसा आनी आमी मेळटले अभयवर्तक सनातन संस्थेचे म्हणयारे स्पोक्समॅन. आमी मराठींतल्यान तांचे कडेन उलयतले बिकॉज मराठी आम्हाला जमत नाही, पण तरी पण आम्ही ट्राय करतो. ओके, हा सेट बघितल्यावर आठवण येते की इकडे एक नाटक झालं होतं, एवढाच सेट लावला होता आणि शिवाजींचं नाटक झालं होतं. आता एक्झॅक्टली इकडे प्रोग्राम काय आहे? अगदी बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचा सेटअप आहे हा. ह्याचं नाव आहे की सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव. आज आपण बघतो की विश्वाच्या पाठीवरती 152 राष्ट्र आहेत, ईसाई राष्ट्र आहेत, 52 मुसलमान राष्ट्र आहेत, हिंदूंचं एकही राष्ट्र नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, जे प्रभू श्रीरामचंद्रांचं अपेक्षित रामराज्य आहे किंवा हिंदू राष्ट्र आहे, तसंच सनातन राष्ट्राचा शंखनाद याच भव्य व्यासपीठावरून 17 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असतील. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, गोव्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोदजी सावंत असतील, किंवा अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंददेवगिरी महाराज असतील, अन्यही संत आहेत. एक भव्य व्यासपीठावरती सनातन राष्ट्राचा शंखनाद या कार्यक्रमामध्ये होणार आहे. सनातन राष्ट्राचा शंखनाद म्हणजे हिंदू राष्ट्राचा शंखनाद. सगळे समानार्थी शब्द मी म्हटलं, हिंदवी स्वराज्य, रामराज्य, हिंदू राष्ट्र, सनातन राष्ट्र सगळं एकच आहे. ओके, सत्वप्रधान शंखनाद म्हणून काय होणार? इकडे थॉट प्रोसेस तर सुरू झाला आहे ऑलरेडी. तुम्ही अनेक वेळा ही डिमांड केली आहे की भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं वगैरे. आता नवीन काय होणार इकडे? ह्याचा मुख्य काळ, ह्याचा जो परिप्रेक्ष्य आहे तो पूर्णतः आध्यात्मिक आहे. आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी 2008 साली लिहून ठेवलेलं होतं, एक भाकीत केलेलं होतं की 2025 साली सनातन राष्ट्राचा उदयकाळ सुरू होईल आणि तिथून पुढे भरभराट होईल आणि ते सनातन राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र 1000 वर्ष कार्यकाळ टिकेल. आत्तापर्यंत आपण ह्या सर्व कालावधीमध्ये आत्तापर्यंतच्या बघितलं की अनेक संकट आली, अनेक समस्या आल्या, परंतु याच्या पुढचा काळ हा सनातन संस्कृतीसाठी, कारण हा एक विचार आहे, थॉट आहे. सनातन संस्कृती म्हणजे काय, तर सत्वप्रधान संस्कृती. जसं आपण बघतोय की सगळ्या पूर्ण विश्वभरामध्ये आज रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झालेली आहे, एकीकडे अफगाणिस्तान आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. संपूर्ण विश्व अशांततेच्या आणि हिंसेच्या गर्ततेमध्ये आहे. मानवाला बघितलं तर काही विज्ञानाने भरभरून दिलं, पण त्याला विवेक मिळू शकला नाही आणि त्याच्यातून हिंसेला सुरुवात झाली. सनातन राष्ट्र हा आध्यात्मिक कन्सेप्ट असा आहे की संपूर्ण विश्वाची सूत्र आज रजतमात्मक प्रवृत्तीच्या हातात आहेत. त्याच्यामुळे हिंसा, युद्ध, संकट, भूकमारी अनेक समस्या निर्माण होतात. ज्या वेळेला सत्वप्रधान व्यक्तींच्या हातामध्ये विश्वाची सूत्र असतील तेव्हा ती संपूर्ण पृथ्वीच शांत होईल. आणि हाच सनातन राष्ट्राचा आध्यात्मिक कन्सेप्ट आहे. आता सामान्य माणसांना कळण्यासाठी ऑलरेडी आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, सेंटरमध्ये आहे, अनेक राज्यात ते काम करतो आणि भारतीय जनता पक्षांची आणि तुमचं थोडं मिळून जुळूनच असतं, म्हणजे त्यांचं काय आयडियोलॉजी तुमच्याप्रमाणेच असते. सो आता जेव्हा आपण सनातन राष्ट्र म्हणू ते याच्यापेक्षा वेगळं असणार नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. हाच पार्ट तुम्ही म्हणू शकता फिल्मचा एपिसोड 1, 2, 3, 4. म्हणजे नरेंद्र मोदी कुड बी प्राईम मिनिस्टर इन सनातन राष्ट्र की नाही? बेसिकली मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की कन्सेप्च्युअली संपूर्ण विश्व, आज भारताचाच फक्त आम्ही विचार करतोय असं नाही आहे. आज नरेंद्र मोदी साहेब भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देशामधलं त्यांनी वातावरण बदललं. या देशामध्ये
हिंदूंना म्हणजे एखादा समजा कुंभमेळा साजरा करायचा आहे, एखादा हिंदूंचा सण साजरा करायचा आहे, तर आम्हाला व्यक्त होणंसुद्धा डिफिकल्ट होतं. आज मोदी साहेबांमुळे हिंदू माणसाला व्यक्त कुंभमेळा होतच होता, तो पूर्वी येणं पण शक्य झालं. नेहरूच्या काळात पण कुंभमेळा होत होता इकडे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तो ज्या पद्धतीने व्यापक स्तरावरती फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या, त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने झालं, किंवा प्रत्येक वेळेला आम्ही बघत होतो की एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी या देशामध्ये टीम कार्यरत होती. विदेशातनं FCRAच्या अंडर येणारे हजारो कोटी रुपये होते, ते मोदी सरकारने बंद केले. अनेक, आज तो विषय नाही, परंतु त्याचा कन्सेप्ट असा आहे की सत्वप्रधान राजा मिळावा, तो केवळ भारतालाच नाही तर जगाला मिळावा. नरेंद्र मोदी हे सत्वप्रधान राजा आहेत. निश्चितपणे त्यांचा प्रवृत्ती सत्वप्रधानतेकडे आहे, त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे सनातन राष्ट्र झालं तर नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री म्हणून त्यात आमची इच्छा असताच, म्हणजे आत्ता आहेच. सनातन राष्ट्र हा आत्ता भारतामध्ये बघायला गेलं तर त्या अर्थाने आहेच, अजून वेगळे पंतप्रधान बनण्याची काय नाही. सनातन राष्ट्र म्हणजे तुमचं कॉन्सेप्ट म्हणजे पॉलिटिकल कन्सेप्ट नाही, म्हणून हा आध्यात्मिक कन्सेप्ट आहे, पॉलिटिकल नाही आहे. एक्झॅक्टली. ओके. आध्यात्मिक कॉन्सेप्टमध्ये सनातन राष्ट्रात एक सामान्य माणूस पकडा, मलाच पकडा, मी पण हिंदू आहे, सो माझा रोल काय असेल, मी काय करणार सनातन राष्ट्रामध्ये, आयडियल माणूस असं काय? आज आपण पकडूया की तुम्ही एक गोव्यातले उत्तम असे पत्रकार आहात, तुमचं खूप मोठं नाव आहे, तर आम्हाला अपेक्षित हेच आहे की बाबा पत्रकारांची भूमिका आहे की जे काही चुकतं ते त्यांनी सांगावं, जे काही उत्तम आहे ते समाजाच्या समोर आणावं, आणि एक प्रामाणिक पत्रकारितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. कारण सनातन राष्ट्रामध्ये न्यायव्यवस्था असतील, पोलीस असतील, पत्रकार असतील, सगळ्याच गोष्टी असणार आहेत, पण त्या आदर्शवत असाव्यात असा प्रयत्न आहे. तर तुम्ही ते आदर्शवत आहात, तर त्या आदर्शाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे वाटचाल करा. म्हणजे करेक्शन तुमचा पत्रकाराचा आम्ही काही वेगळं गुरुजी बनवणार नाही, तर तुम्ही पत्रकारच राहावं, पण पत्रकाराच्या भूमिकेमध्ये एक उत्तम व्यवस्था असावी. आज काही वेळेला तुम्ही बघत असाल की जी गोष्टी तुमच्या पत्रकार बंधूंकडनं घडत असतील पण तुम्हाला त्या पटत नसतील कदाचित, की बाबा नाही असं व्हायला नाही पाहिजे, तर तसं असणार नाही. त्याच्यावरती तेवढी पारदर्शकता हे सगळं सिस्टममध्ये पण असणार, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये पण सगळीकडे म्हणजे सनातन राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र आदर्श व्यवस्था असणार, करप्शन होणार नाही, निश्चित भ्रष्टाचार नाही. हीच तर सनातन राष्ट्राची वैशिष्ट्य असणार. त्यात इतर धर्मीय लोकांचं काय, म्हणजे त्यांना जागा आहे की त्यांना पण तिकडे प्रॉब्लेम होणार नाही, असं का वाटतं तुम्हाला? कारण काय बघा, आज 100 कोटी हिंदू आज या देशामध्ये आहेत, तर सनातन संस्कृतीचा किंवा सनातन जो विचार आहे तो काय सांगतो, अवघे विश्वाची माझेवर कृण्वंतो विश्व मारे, पूर्ण विश्व सुसंस्कृत व्हावं. तर हा कन्सेप्ट अन्य धर्मियांनी पण समजून घेतला पाहिजे की सनातन धर्म हा एकमात्र असा धर्म आहे की जो सांगतो की सर्वजणांचं अस्तित्व मान्य करतो. बाकीचे जे पंथ आहेत तर ते इतरांचं अस्तित्व नाकारतात, आणि सनातन धर्म आहे तो सगळ्यांचं अस्तित्व मान्य करतो. आपल्या धर्मामध्ये पूर्वीच्या काळात, आत्ता तर म्हणजे ख्रिश्चन किंवा मुसलमान हे 2-2.5 हजार वर्षामध्ये या पृथ्वीतलावरती निर्माण झाले. चार्वाक ऋषींपासून अनेक वेळेला, त्याही वेळेला ईश्वर न मानणाऱ्यांना चार्वाकाला तर ऋषी संज्ञा दिलेली होती. म्हणजे कोणाचंही अस्तित्व नाकारणारा हिंदू धर्म नाही. अनेक लोक सांख्यिकीमधले ऋषी होते, त्यांना आपण ऋषी म्हटलं, संत म्हटलं, पण ते सांख्यिकी ऋषी म्हणजे गणितातले तज्ज्ञ, ते ईश्वर मानत नव्हते. असं असताना सुद्धा त्यांना एथिस्ट पण या राज्यात आरामात जगू शकतो. तो प्रत्येकाचं तत्वज्ञान असू शकतं, प्रत्येकाची एक विचारसरणी असू शकते. ईश्वराकडे जाण्याचे 600 कोटी लोक आहेत, तर 600 कोटी मार्ग आहेत. तर त्या विचारांची मान्यता हे सनातन धर्माचं मुळात वैशिष्ट्य आहे. आपलं म्हणणं एवढंच आहे की आज असं वैशिष्ट्य असणारा हिंदू धर्म मुळात अल्पसंख्याक होत चाललेला आहे. तर त्याच्यावरच्या उपाययोजना काढणं आणि त्याच्यावरच्या समस्या, आज हिंदूंच्या समोरची 2च त्यांच्यासमोर चॉईस आहेत. एक म्हणजे सनातन राष्ट्राचा शंखनाद करणं, किंवा दुसरं म्हणजे गजवा हिंदला सामोरं जाणं. तर आज हिंदूंनी एवढंच ठरवायचं आहे. आज देशभरातून 25,000 लोक या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित राहणार. तर त्यांच्या अंतरंगीची भावना ही आहे की नाही, सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला पाहिजे. गजवा हिंद काय असतं? गजवा हिंद म्हणजे मुसलमानांच्या, तुम्ही जर याच्यामध्ये गेलात तर त्यांनी जे सांगितलेलं की पृथ्वी एकतर अल्लाला मानणारी असतील आणि अल्लाला न मानणारे असतील. तर अल्लाला मानणारे जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर गजवा हिंदमध्ये सामील व्हावं लागेल, दुसरं काय. पण भारतातील मुसलमान पण तुम्हाला वाटतं की या गजवा हिंदमध्ये सामील होणार नाही? त्यांनी म्हटलं पाहिजे.
आपल्याला आम्ही म्हणायचं नाही, तो त्यांचा विचार आहे, तो त्यांनी व्यक्त झाला पाहिजे. सनातन राष्ट्रात भारतातील मुसलमान पार्टिसिपेट करू शकतात? हां, निश्चितपणे होऊ शकतात. असं काही नाही की कोणी मुसलमान काय असू दे, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, जैन असू दे, याच्यामध्ये कुठल्याच विचाराला विरोध नाही केलेला. सनातन, मी मगाशी एका वाक्यात सांगितलं, अवघे विश्वची माझे घर. संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. सर्व या पृथ्वी तलावरचा निव्वळ मानवच नाही, तर आपल्या धर्मामध्ये प्राणी असतील, निर्जीव वस्तू असतील, तर त्याच्यामध्ये पण परमेश्वर बघायला आपल्याला शिकवणारी आपली संस्कृती, किंवा या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या संतांच्या पादुका आम्ही लावणार आहोत, ज्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुका आहेत, किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या ओरिजिनल पादुका आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आणि त्यांचे शिष्य ब्रह्मानंद स्वामी त्यांच्या पादुका आहेत. त्याचबरोबर गुरुदेव टेंबे स्वामींच्या पादुका आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचे गुरुदेव परमपूज्य भक्तराज महाराज त्यांच्या ओरिजिनल पादुका आहेत. तर ह्या सगळ्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी का ठेवलेलं आहे? कारण संतांची शिकवण जी आहे ना, तीच या पृथ्वीला तारू शकते, ही आमची ठाम धारणा आहे. या विश्वाला आज आपल्या परमेश्वरांनी आपल्याला एवढं सगळं भरभरून दिलं, सगळं विज्ञान दिलं, पण आपण त्याच्यातनं विवेक शिकलो नाही आणि म्हणून युद्धाकडे गेलो. जर आपण संतांचं तत्त्वज्ञान अंगीकारलं तर निश्चितपणे सृष्टी शांत व्हावी, किंवा ती अधिक समाधानी व्हावी, जी तुमची आणि आमची दोघांची. विज्ञानावर विश्वास आहे की नाही तुमचा? निश्चित आहे. कारण अनेक वेळी विज्ञान वर्सेस अंधश्रद्धा असं बनून मग शेवटी दोन ग्रुप होतात, एक विज्ञानाला मानणारे आणि एक आमची धारणा अशी आहे की विज्ञान हे सुद्धा ईश्वराने निर्माण केलेली गोष्ट आहे. जर तुम्ही संतांचे जे हे वाचलं की आता एवढी मोठी लोकसंख्या झाली, तर परमेश्वरांनी त्याची व्यवस्था म्हणून एक विज्ञानाचे शोध लावले. का तर एवढ्या व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि विज्ञानातली जी पराकोटीची विज्ञानाची स्थिती आहे, तर ती अध्यात्मामध्ये कडेच जाते. आज आपण बघितलं तर पृथ्वीचा व्यास किती असावा हे आर्यभट्टांनी त्या काळात सांगून ठेवलं. आता सॅटेलाईट झाल्यानंतर त्यांनी मोजला तर तो तेवढाच निघाला. आज आम्ही बघितलं आर्यभट्टांनी पायचा शोध लावला, शून्याचा शोध, झिरो शिवाय आपलं मॅथमॅटिक्सच होऊ शकत नाही झिरो शिवाय. झिरो हा महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा. तर तो कन्सेप्ट बेसिकली आर्यभट्टांनी आपल्याला दिला. आज आपण ज्याला अल्जेब्रा म्हणतो ते आर्यभट्टांनी दिलं. आज आपण ज्या विज्ञानाच्या आधारे आपण म्हणतो की मेडिकल ट्रीटमेंट आपण करतो, तर सुश्रुतनी 300 सर्जरीज केलेल्या, त्याचा उल्लेख आहे. आज आपण बघितलं तर 200 म्हणजे सृष्टी दुसऱ्या शतकामध्ये आयुर्वेदाची निर्मिती झाली. तर चरक ऋषींनी जी चरक संहिता आहे ती दुसऱ्या शतकामध्ये झाली. इतकं प्राचीन विज्ञान तर हिंदू धर्माने दिलेलं आहे. म्हणजे विज्ञानाचा आपण विरोधक कसे असू शकतो? कदापि नाही. एक रास्ता पोच मरे जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनकाच लागतले. मुझे पाशी हॉडे झाले इथे. हॉडी चेंज कर मरे. किती टायर चेंज कर मरे. कोई चेंज केला बरे? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह. मॅगविल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्व्हिस, वाह. नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आणि जायते. हे सगळं बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्व्हिस. गाडी सारखी बटर आणि सर्व्हिस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाईन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगाव. आणि मग दोतरा घेऊ मरे. होय. एका बाजूने तुम्ही हिंसेच्या विरुद्ध आहे. तुम्ही सुरुवातीला बोलला की हिंसा अडवण्यासाठी सनातन राज्य पाहिजे, पण ॲट द सेम टाईम आय थिंक तुम्ही बिलीव्ह करतात की भारत न्यूक्लिअर पॉवर असायला पाहिजे, भारताकडे सेना असायला पाहिजे, भारताकडे प्रबळ नेव्ही असायला पाहिजे. नाही, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे की आता तुम्ही पत्रकार आहात, पण तुम्ही पण कदाचित रोज व्यायाम करत असणार, कदाचित तुम्ही पण हेल्थसाठी खूप कॉशियस राहून काही काही विविध प्रयत्न मी देखील करतो. तर आपण शक्तीचा संग्रह करतो का? तर आपल्या कुटुंबाला आपण तेवढं सक्षमरित्या हे करू शकतो. शांतीचा संदेश तोच देऊ शकतो की जो बलवान आहे. याचा अर्थ आज आपण आपली बलवानता नसावी असं कोणीच म्हटलेलं नाही. बलवान आहोत म्हणून पाकिस्तान घाबरेल, म्हणून चायना घाबरेल किंवा अफगाणिस्तान घाबरेल.
जर आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर पण नसेल आणि आपल्याकडे काहीच नसेल, पैसे पण नसतील, कारण त्याच्या अनेक बलवानतेची अनेक लक्षणं आहेत, तर ते काहीच नसेल तर जगामध्ये कोणीच तुम्हाला विचारणार नाही. मला असं वाटतं की देश आपला नवीन दिशेने चालला आहे, तो अधिकाधिक बलवान बनतो आणि ते बनायलाच पाहिजे. ओके, 25 वर्ष झाली सनातन संस्थेला या वर्षी, आणि आय थिंक तुम्ही दिल्लीहून या संस्थेचे प्रवक्ते आहात. तुम्ही किती वर्ष आहात या संस्थेसोबत? मी 1993 साली या सनातन संस्थेमध्ये गुरुदेवांच्या कृपेमुळे आलो, म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा कालावधी झाला. मग सनातन संस्थेला 25 वर्ष कशाला म्हणतात? नाही, सनातन संस्थेची बेसिकली सनातन संस्थेचे जे संस्थापक आहेत गुरुदेव डॉक्टर आठवले यांनी 1990 साली सनातन भारतीय संस्कृती संस्था स्थापन केली आणि त्याचं 1999 साली सनातन संस्था असं नामकरण करण्यात आलं. अगोदर ती त्यांच्या छोट्याशा एका क्लिनिकमधनं सगळीकडे प्रचार प्रसार होत होता. सनातन संस्थेचं कार्य सुरू होऊन, एका अर्थाने गुरुदेवांचं आध्यात्मिक कार्य सुरू होऊन 35 वर्ष झालेली आहेत आणि सनातन संस्थेच्या स्थापनेची 25 वर्ष म्हणून जे 1999 पासून 2024 पर्यंत अशी 25 वर्ष पूर्ण होतात. सो कोइन्सिडेंटली शंखनाद महोत्सव 25व्या वर्षी पण होतो आणि 2025 सनातन राष्ट्राची घोषणा होणार म्हणून पण जे त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं ते पण. बोथ आर कोइन्सिडेंट. हां, बोथ आर कोइन्सिडेंट. ईश्वरी योजना आहे ती. एक कोइन्सिडन्स किंवा ईश्वरी योजना, ज्या ग्राउंडवरती आपण आहोत तर त्या ग्राउंडचं नाव आहे इन्फिनिटी ग्राउंड. इन्फिनिटीचा संस्कृतमधला जर ट्रान्सलेशन झालं तर अनंत असं होतं. अनंत हे श्री विष्णूंचं नाव आहे, हे कार्य श्री विष्णूंचं आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी ईश्वरी योजना असते. की सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्ष 2008 साली सांगितलेलं गुरुदेवांनी की 2025 पासून अनुकूल कालावधी होईल. गुरुदेवांचा 83वा जन्मदिवस, अनेक गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत की आज वैशाख कृष्ण पंचमीला म्हणजे 17 तारखेला हा कार्यक्रम सुरू होतो आहे. तर त्या दिवशी 3 ऋषींच्या जयंती आणि पुण्यतिथी आहेत. हा एक अनेक दैवी योग ह्याच्यामध्ये आलेला आहे. ही जी तारीख आहे तुम्ही पंचांग आध्यात्मिक ह्या अनेक असं नाही की फ्रायडे सॅटर्डे वीकेंड आहे, संतांनी सांगितलेली तारीख म्हणून ती घेतलेली आहे. मला वीकेंड लागत नाही. कारण ह्याचं कारण म्हणजे ह्याच्यात येणारी जी 25,000 मंडळी आहेत, तर आता जवळजवळ एक साधारणतः 23-24,000 जणांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. ह्या सगळ्या मंडळींचं सनातन संस्थेवरती प्रेम आहे. याच्यामध्ये येणारा सनातन संस्थेचा प्रत्येकजण साधक आहे असं नाही आहे. तर 1000 संस्थांचे विविध प्रमुख या ठिकाणी येत आहेत. भारतभरातल्या 1000 संस्थांपेक्षा जास्ती संस्थांचे, सगळे हिंदू संस्था, सगळ्या हिंदू संस्था आहेत. त्याच्यामध्ये काही जैन पण आहेत, जैन मंडळी पण येत आहेत. तर ह्याच्यामध्ये 15 देशांमधून अनेक परदेशातली लोक आहेत की जे कदाचित जन्माने ख्रिश्चन आहेत किंवा अन्य धर्मीय आहेत, पण त्यांना या राष्ट्राबद्दल किंवा सात्विक विचारसरणीबद्दल अत्यंत आकर्षण आहे. ती मंडळी येत आहेत. ह्याच्यामध्ये अनेक निवृत्त IPS ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत, अनेक जजेस आहेत निवृत्त की जे याच्यामध्ये येत आहेत. ह्या सनातन राष्ट्राचा बेसिकली सनातन संस्थेच्या 25 वर्षाच्या उभारणीसाठी ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली तर त्यांचा एक प्रकारचा कृतज्ञता सोहळा आहे. आणि आमच्या मनात त्यांच्याप्रती खूप मनपूर्वक आम्ही या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी सनातन संस्थेच्या हे कार्य वाढायला, जगभर पोचायला मदत केली. ते सगळेजण इकडे येत आहेत. पळय, टोपरी, झुबली, माणे सगळे हाडल्यात. हां, हे तांदूळ सामके पौष्टिक, भुरग्याक बरे. आणि हे मुगो तेल कालूच घेऊन आयला दुकानांतल्यान. मम्मा, तू इतल्या पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर? राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी, पाड पडू हांचे. कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा, तू चड चिंतू नाका. राव, हे पळय, सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेला आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फोर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉन्ग क्वालिटी बासमती राइस, Himalayan pink salt, variety of cold press oils, Panchamruta.
अंकनाद महोत्सवाविषयी मग बोलू, पण एक मध्ये मला तुम्हाला विचारायचं की मागच्या 25 वर्षात असा पण काळ आला जेव्हा सनातन संस्था डाऊटमध्ये आली, अनेक वेळी त्यांना अतिरेकी म्हणण्यात आलं, बॉम्बस्फोटकडे त्यांचा संबंध लावण्यात आला. सो टेल अस अबाउट दॅट इरा. आणि तुम्हाला कधी वाटलं तेव्हा की मी चुकीच्या संस्थेमध्ये आहे, आता हे जे चाललं आहे ते ठीक नाही आहे? चांगला प्रश्न विचारलात. एक म्हणजे काय, सनातन संस्थेच्या स्थापनेपासून मी भाग्यवान आहे की तेव्हापासून 93 सालापासून इकडे आहे. तर कधीच असं वाटूच शकत नाही, कारण मी आतली परिस्थिती वस्तुस्थिती बघत होतो. सनातन संस्थेचा संस्थापकांनी कधीच अतिरेकी आणि हिंसेचा कधीच विचार कोणाच्याच मनात घातला नाही. जे काही बालंट आमच्यावरती आलं किंवा जे काही आरोप ठेवले गेले, आज काळाच्या ओघामध्ये आपण बघता की काय जे न्यायालयाच्या समोर ते जे सिद्ध झालं, तर ते दूध का दूध पाणी का पाणी झालं. जे लोक निर्दोष बाहेर आले, न्यायालयाची स्ट्रिक्चर्स आली, ज्या तपास यंत्रणांवरती की तुम्ही कसा हेतू पुरस्सर या लोकांना गोवलं. आता ह्या कालावधीकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की जेव्हा तुम्ही एखादं चांगलं कार्य करता तेव्हा त्याच्यामध्ये विविध अडथळे येतात. जसं प्रभू श्रीरामचंद्रांच्या वेळेला त्यांना वनवासात जावं लागलं, भगवान श्रीकृष्णाच्या वेळेला पण आपण बघितलेलं की कशा प्रकारे पांडवांना वनवासात जावं लागलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या कालावधीमध्ये पण आपण त्यांना बघितलं की त्यांना कसं घरातून बाहेर काढण्यात आलं. अनेक समर्थ रामदास स्वामी असतील, कुठलेही संत चांगलं कार्य करायला घेतलं की विविध संकटं येतात. तर त्या संकटामध्ये आम्हाला असे भाग्यवान वाटतो की असे सनातन संस्थेचे साधक नाहीत की ते घाबरून सोडून गेले. सगळेजण स्थिर राहिले, तपास यंत्रणांना सामोरे गेले आणि त्यामुळे कदाचित आजचा हा दिवस उजाडला. अनेक महिना सनातन संस्थेवर प्रश्नचिन्ह राहिलं. तुमच्या तिकडे रेड्स झाल्यात, अनेक वेळी पोलीस, NIA सगळेजण येऊन गेलेत. तो काळ तुम्ही म्हणतात की तो काळ, त्या कालावधीमध्ये कोणी घाबरलं नाही. त्या काळामध्ये आम्ही खंबीर राहिलो, कारण आम्ही काही केलेलंच नव्हतं. आम्ही ठाम निश्चयाने होतो की बाबा आपण जर कर नाही त्याला डर कशाला. तर त्या कालावधीमध्ये स्थिर राहिल्याचा आज परिणाम असा आहे की आज ही जो काही गोल्डन इव्हेंट आहे तर त्याचे साक्षीदार आपण बनू शकलो. आणि दुसरी एक महत्त्वाचं कारण म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद. मी आपल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की सनातन संस्था असू दे, नाहीतर अन्य कुठलीही आध्यात्मिक संस्था असू दे, किंवा कुठलं एखादं तुमच्या घरातलं छोटंसं चांगलं काम करत असा तर संकट आलं तर घाबरू नका, स्थिर राहा आणि परमेश्वरावरती श्रद्धा ठेवा. आज हे सगळं जे उभं आहे तर ते केवळ भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे. त्या परमेश्वराने आम्हाला तारलं, सांभाळलं, म्हणून ते शक्य झालं. आता महोत्सवाविषयी सांगा. माफ करा, मी सुरुवातीला प्रश्न नाही विचारले. आय वॉज वेटिंग फॉर द लास्ट सेगमेंट की विचार. आम्ही प्रसिद्धीपत्रक बघितले, त्यात तुम्ही योगी आदित्यनाथ त्यांना पण बोलावलं आहे, शिंदे डेप्युटी CM महाराष्ट्र त्यांना पण बोलावलं आहे, अनेक लोकांना बोलावलं. मग येतात कोण इकडे अजून? ह्याच्यामध्ये आत्ता कन्फर्मेशन जे काल संध्याकाळी ज्यांचं झालेलं आहे ते माननीय देवेंद्रजी फडणवीस अवश्य येत आहेत त्यांच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये, आणि हे झालेलं आहे उद्घाटनाला येणार आहेत. एकनाथजी शिंदे येत आहेत, तेही कन्फर्म झालेले आहेत. तारीख वगैरे त्यांची 18 तारीख आहे. 17 तारखेला देवेंद्रजी फडणवीस येत आहेत, जे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आहेत. गोव्याचे माननीय मुख्यमंत्री पण उद्घाटनाला आणि दुसऱ्या दिवशी पण उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कन्फर्मेशन झालेल्यामध्ये उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री सतीश महाना हे येत आहेत. त्याचबरोबर जे अयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आहे परमपूज्य गोविंददेवगिरीचे महाराज ते येत आहेत. परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी येत आहेत. त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे लिंग आहे तर ते सोरटी सोमनाथचं जे लिंग आहे प्रत्यक्ष, जे मोहम्मद गझनीने 1020 वर्षापूर्वी ज्याचं बंधन करण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या पुजाऱ्यांनी ते तमिळ म्हणजे साऊथकडे नेऊन ठेवलेलं, ते आता स्वतः गुरुदेव घेऊन येत आहेत. असे अनेक संत कन्फर्म झालेले आहेत. मान्यवरांची तर बाकी सगळे VVIP आणि VIP यांचे तिकीट ऑलरेडी. मी जर सनातन संस्थेचा मेंबर नाही आहे तरी पण मी येऊ शकतो. मी आपल्या माध्यमातून गोव्यातल्या सगळ्या जनतेला आवाहन करेन की इथे आल्यानंतर तुम्ही शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन बघण्यासाठी, संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी, तसंच जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे सोरटी सोमनाथ, तर त्या लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावण्यासाठी आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावा. फक्त एकच विनंती आहे की जे 11th आवरला येणार आहेत तर आपापला आधार कार्ड त्यांनी सोबत आणायचं आहे, कारण VVIP आणि VIP प्रोटोकॉलमुळे आधार कार्डशिवाय आम्ही
तिकडे परवानगी देणार नाही आहोत. आणि येताना कुठली बॅग वगैरे आपल्या ताब्यात घेऊन येऊ नका, गाडीमध्ये ठेवून या. बाकी पिण्याच्या पाण्याची बॉटलपासून सगळ्या आम्ही आतमध्ये व्यवस्था केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही फक्त व्यक्ती आधार कार्ड, जेवणाची व्यवस्था जे आमंत्रित आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे. 8,000 लोकांचा भोजन कक्ष सुसज्ज असा, एका वेळेला 8,000 लोक जेवू शकतील अशी आहेत. आणि बाकी आमचे जे गेस्ट आहेत गोव्यातले येणारे त्या सगळ्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था. ओके. 17 ते 19, मग 19 तारखेला काय होणार? 17 तारखेला उद्घाटन समारंभ आहे, 18 तारखेला संतसभा आहे, त्याचबरोबर युद्धाय कृतनिश्चय ही नाटिका या कार्यक्रमामध्ये सादर केली जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये गोव्याच्या सांस्कृतिक काही कलांचा आणि महाराष्ट्रातल्या असे म्हणजे उदाहरणार्थ काही नृत्य किंवा काही छोट्या नाटिका किंवा शस्त्र चालवण्याची प्रात्यक्षिकं हे सगळं व्यासपीठावरून होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी 19 तारखेला शेवटी आपल्या सगळ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, तर महाधन्वंतरी याग संध्याकाळी संपन्न होणार आहे. आणि ह्या महाधन्वंतरी यागामधून म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या शांतीसाठी आणि आरोग्यासाठी हा याग होणार आहे. आणि एक आनंद वार्ता अशी आहे की आम्ही हा कार्यक्रम आता पुढे 20, 21, 22ला एक्सटेंड केलेला आहे की ज्या 3 दिवसामध्ये भारत पाकिस्तान जे युद्ध सुरू झालेलं आहे ते अजून काही संपुष्टात आल्याची लक्षणं नाही आहेत, ते काही क्षणाकरता थांबलेलं आहे. याच्यामध्ये भारताचा विजय व्हावा म्हणून शतचंडी यज्ञ या ठिकाणी केला जाणार आहे. तर ह्या कार्यक्रमाचा देखील आपण लाभ घेऊ शकता, शतचंडी यज्ञाचा. तिकडे पण म्हणजे नॉर्मल माणूस तिकडे येऊ शकतो, यज्ञासाठी येऊ शकतो, बसू शकतो. त्याचा ज्यांना, कारण ह्याच्यामध्ये आपला पूर्ण भारत देशच आध्यात्मिक आहे, तर अनेक मंडळी आहेत, गोव्यातली भाविक मंडळी आहेत की असे याग फार क्वचित होतात आणि त्या क्षणी आपण तिकडे उपस्थित असलो तर आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, म्हणून उपस्थितीसाठी येणारी अनेक मंडळी आहेत. Ready to ride small and save big? Counter Honda brings you an exclusive limited period offer on India's favorite scooter, the Honda Activa. For a short time only, get a special discount of up to ₹3,000 on your brand new Activa. Whether it's the trusted, stylish and most reliable Honda Activa, there's never been a better time to make it yours. Smooth performance, legendary mileage, unmatched reliability. Now, huge savings too. But hurry, this offer is only valid till 31st of May at Counter Honda showroom. Walk in today, test ride your new Activa and grab your ₹3,000 discount before it's gone. Counter Honda, your ride begins here. हे पूर्ण सभामंडप आहे तो 1,26,000 स्क्वेअर मीटरमध्ये उभारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये फॅसिलिटी कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून जवळजवळ म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी 200 ट्रॅफिक पोलीस आहेत, 70 व्हॉलेंटियर्स आहेत, 4,500 कार्स एका वेळेला पार्क होऊ शकतील एवढा मोठा पार्किंग लॉट आहे, कारण 4,500 कार्स येणार आहेत ॲक्च्युली. आणि 500 बसेस, जवळजवळ 150 बसेस ह्या गोव्यातल्या आहेत आणि 500 बसेस एअर कंडिशन बसेस बाहेरून येणार आहेत की जे सगळी मंडळी येणार आहेत. त्याचबरोबर गोवाच्या मडगाव रेल्वे स्टेशन आणि दोन्ही एअरपोर्टवरती आमचं हेल्प डेस्क आहे की जिकडून येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही फ्री शटल सर्व्हिस ठेवलेली आहे की गोव्यात आल्यावरती इथे त्यांनी कसं पोचायचं त्याचं सगळी मॅनेजमेंट आमच्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ताब्यात असणार आहे. आणि ह्या सगळ्या याच्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि हे सगळं त्यांचं आत्ताच मगाशी प्रोटोकॉलमध्ये येऊन गेलेले आहेत, मगाशी DIG येऊन गेलेले आहेत गोव्याचे. त्याचबरोबर ह्या सगळ्या याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे तर ती ॲम्पल पाणी म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. 3ही पंडाल हे एअर कंडिशन पंडाल आहे ज्याच्यामध्ये 25,000 लोक ॲट ए टाईम बसू शकतील. पाऊस येण्याची शक्यता, पाऊस आला तरी सुद्धा हे सगळे जण आपण बघितलेत पाठीमागे, तर जर्मन हँगर आम्ही उभारलेले आहेत, हे पूर्णतः वॉटरप्रूफ आहेत. पाऊस आला तरी सुद्धा कोणालाही तसदी होणार नाही, भिजणार नाही आणि एअर कंडिशन आहे. छत्री घेऊन यायची गरज नाही, छत्री घेऊन म्हणजे आपापल्या इथे पोचायला छत्री लागेल, बसायची गरज. ओके, धन्यवाद सर तुम्ही वेळेला. ह्या आशिल्ले अभय वर्तक आणि हांगा जावपाचो आसा शंखनाद महोत्सव सनातन संस्थेन घडोवन हाडिल्लो फर्मागुडीच्या GEC ग्रावंडाचेर, ताका नांव दवरलां इन्फिनिटी ग्रावंड म्हणून. त्या ग्रावंडाचेर सद्या जावपाचो आसा 17, 18, 19. जर तुम्ही लागीं आसा जाल्यार हांगा येवचें, भेट दिवची आनी पळोवचें हांगा कितें आसा, कितें चलता तें, आनी तातूंत तुमी बी वांटेकार जावचे. तुमी पळयतात गोवा न्यूज, पळयत रावात तुमचो फेवरेट चॅनल गोवा न्यूज.